विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इयत्ता 10वीच्या ग्रॅव्हिटेशन या घटकाचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे ग्रॅव्हिटेशन, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स, केपलर्स लॉज, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ, फ्री फॉल, एस्केप वेलोसिटी. कॅन यू रिकॉल what are the effects of force acting on an object? ज्यावेळेस एखाद्या वस्तूवरती आपण फोर्स लावतो त्यावेळेस त्याच्यामध्ये कोणकोणते परिणाम घडून येतात. जेव्हा आपण एखाद्या स्थिर वस्तूवरती बल प्रयोग करतो त्यावेळेस त्या वस्तूमध्ये तुम्हाला गती प्राप्त झालेली दिसून येते. ती वस्तू थांबते, ती वस्तू दिशा बदलते, त्या वस्तूचा आकार बदलतो, म्हणजेच शेप ऑर साईज चेंज, स्टार्ट मूविंग, स्टॉप मूविंग, डायरेक्शन चेंजेस, ॲक्सलरेट अँड डिसेलरेट. म्हणजेच जेव्हा आपण एखाद्या वस्तूला फोर्स लावतो त्यावेळेस त्या वस्तूची गती एकतर वाढते किंवा ती गती कमी होते. दुसरा क्वेश्चन आहे, व्हॉट टाईप्स ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ? तुम्हाला माहीत असलेले फोर्स मस्क्युलर फोर्स, मेकॅनिकल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, फ्रिक्शनल फोर्स, मॅग्नेटिक फोर्स असे आहेत. याचबरोबर आणखीन बलाचे प्रकार आहेत. त्यामध्ये कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे संपर्क आल्यामुळे जे ज्या फोर्समध्ये संपर्क येतो, दोन गोष्टींचा संपर्क येतो त्याला कॉन्टॅक्ट फोर्स म्हटलं जातं. आणि दुसरं आहे ॲक्शन ॲट डिस्टन्स, त्यालाच नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हटलं जातं. यामध्ये फ्रिक्शन फोर्स फ्रिक्शन फोर्स तुम्हाला माहितीच असेल. ज्यावेळेस गाडीचं चाक चिखलामध्ये अडकतं त्यावेळेस त्या चिखलामध्ये खाली काही दगड ठेवले जातात. त्या दगडाला घासून ते टायर पुढं सरकतं. या ठिकाणी घर्षण बल तुम्हाला दिसून येते. नावेतून जात असताना वल्ह्याच्या साहाय्याने आपण पाण्यामध्ये पाठीमागच्या बाजूला बल लावतो, म्हणजेच त्या ठिकाणी आपण पाण्यामध्ये वल्ह्याच्या साहाय्याने फोर्स निर्माण करतो, त्यालाच फ्रिक्शन फोर्स म्हटलं जातं. आपण चालतानासुद्धा पायाने जमीन पाठीमागे सारतो त्यावेळेस आपण पुढे जातो. पुढे ॲप्लाइड फोर्स. ॲप्लाइड फोर्स म्हणजे काय? आपण पुश करतो किंवा आपण पुल करतो, म्हणजे ओढणे आणि ढकलणे, म्हणजे आपल्याला तिथं फोर्स हा लावावा लागतो, त्याला ॲप्लाइड फोर्स म्हटलं जातं. पुढचं आहे नॉर्मल फोर्स. नॉर्मल फोर्स म्हणजे आपण एखादं पुस्तक जर का टेबलावर ठेवलं तर ते पुस्तक सतत त्या टेबलवरती बल प्रयुक्त करत असतं. अशा बलाला, अशा फोर्सला नॉर्मल फोर्स म्हटलं जातं. टेन्शन फोर्स. टेन्शन म्हणजे ताण, म्हणजेच तणाव. आपण जर का दोन डाम एकमेकांना एका दोरीने बांधले आणि त्याला ताणून बांधले तर ते दोन डाम एकमेकांच्याकडे खेचले जातात, म्हणजेच त्यांच्यामध्ये टेन्शन निर्माण होतं, त्यालाच म्हटलं जातं टेन्शन फोर्स म्हटलं जातं. पुढचं आहे स्प्रिंग फोर्स. स्प्रिंग म्हणजे आपण एखादं रबर असेल किंवा स्प्रिंगला जर आपण दाबलं किंवा ताणलं तर त्या स्प्रिंगमुळे तिथे एक प्रकारचा फोर्स तयार होतो, त्याला स्प्रिंग फोर्स म्हटलं जातं. पुढचा आहे एअर रेझिस्टन्स फोर्स. हा एअर रेझिस्टन्स फोर्स फ्रिक्शनल फोर्सप्रमाणेच आहे. ज्यावेळेस एखादं विमान हवेतून प्रवास करत असतं त्यावेळेस त्या हवेमुळे त्या विमानाला फोर्स निर्माण झालेला असतो, अपोजिट फोर्स निर्माण झालेला असतो, त्यालाच एअर रेझिस्टन्स फोर्स असं म्हटलं जातं. पुढचं आहे ॲक्शन ॲट डिस्टन्स, म्हणजे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. त्यामध्ये मॅग्नेटिक फोर्स, स्टॅटिक इलेक्ट्रिक फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स असे 3 प्रकार पडतात. 3 प्रकारचे फोर्स त्यामध्ये आहेत. मॅग्नेटिक फोर्स म्हणजे त्याला चुंबकीय बल म्हटलं जातं. चुंबकीय बलामध्ये तुम्हाला ॲट्रॅक्शन आणि रिपल्शन असे 2 प्रकारचे फोर्स दिसतात. हे ॲट्रॅक्शन रिपल्शन होत असताना त्यांच्यामध्ये कुठलाही संपर्क आलेला नसतो. स्टॅटिक इलेक्ट्रिक फोर्स
स्टॅटिक इलेक्ट्रिक फोर्समध्ये तुम्हाला एबोनाचा दांडा, काचेचा दांडा, लोकर ह्यासारखी तुम्ही उदाहरणं पाहिलेली आहेत. किंवा फुगलेला फुगा भिंतीला चिकटतो, हे स्टॅटिक फोर्सचं उदाहरण आहे. पुढे आहे गुरुत्वाकर्षण फोर्स. या गुरुत्वाकर्षण फोर्सचा आपण या पुढे पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. गुरुत्वाकर्षण फोर्स म्हणजेच ह्या युनिवर्समध्ये, ह्या विश्वामध्ये असलेली प्रत्येक वस्तू ही एकमेकांच्याकडे आकर्षित होत असते. या दरम्यानसुद्धा त्या दोन वस्तूंमध्ये कोणताही संपर्क येत नाही. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स? तुम्ही पाठीमागे इथे अभ्यासलेलंच आहे की गुरुत्वाकर्षण बल हे युनिव्हर्सल फोर्स म्हणजे त्याला वैश्विक बल असं म्हटलं जातं. आणि हे बल दोन वस्तूंच्यामध्ये प्रयुक्त होत असतं. गुरुत्वाकर्षण बल समजण्यासाठी आपण थोडासा चुंबकीय बलाचा संदर्भ घेऊ. ज्याप्रमाणे चुंबकीय बलामध्ये ॲट्रॅक्शन ज्याप्रमाणे चुंबकीय बलामध्ये तुम्हाला ॲट्रॅक्शन आणि रिपल्शन हे दोन प्रकारचे फोर्स तुम्हाला दिसून येतात. परंतु गुरुत्वाकर्षण बलामध्ये तुम्हाला फक्त ॲट्रॅक्शन फोर्स म्हणजे आकर्षणच दिसून येतं. यामध्ये रिपल्शन म्हणजे प्रतिकर्षण नावाचे बल येथे दिसून येत नाही. ग्रॅव्हिटेशन बलला आपण आणखीन माहिती करून घेऊया. गुरुत्वाकर्षणाचा शोध हा सर आयझॅक न्यूटन यांनी लावलेला आहे. म्हणजे फेनॉमेनॉन म्हणजे काय, हे एक प्रकार युनिवर्समध्ये घडणारी घटना आहे. घटना म्हणण्यापेक्षा घडणारी कृती म्हणू. ही कृती निसर्गामध्ये संपूर्ण युनिवर्समध्ये घडून येते आणि याचा शोध हा सर आयझॅक न्यूटन यांनी लावलेला आहे. ॲज द स्टोरी गोज, द डिस्कवर द फोर्स बाय सीइंग ॲन ॲपल फॉल फ्रॉम अ ट्री ऑन द ग्राउंड. याच्या शोधामागेचा इतिहास असा आहे की न्यूटन्स एकदा झाडाखाली बसले होते आणि त्यावेळेस त्या झाडावरून सफरचंद सरळ खाली पडलं. त्यावेळी न्यूटनने असा विचार केला की हे वरून पडलेलं सफरचंदाचं फळ हे सरळ खाली पृथ्वीकडेच का आलं, आडवे हॉरिझॉन्टली का नाही गेलं किंवा ते तिरपे का नाही पडले, यावरती खूप विचार केला. आफ्टर मच थॉट ही कम टू द कन्क्लुजन दॅट द अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ॲपल टूवर्ड्स इट सेल्फ अँड हिज अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टूवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. The direction from the apple on the tree to the center of the earth is the vertical direction at the position of the apple and thus the apple falls vertically downward. न्यूटनने यावरती खूप विचार केला. त्या विचारानंतर त्याला हे जाणवलं की सफरचंद आणि पृथ्वी हे एकमेकांना स्वतःकडे आकर्षित करत आहेत आणि त्यामुळे हे सफरचंद ते पृथ्वीवरती सरळ खालील दिशेने आलेले त्याला दिसून आले. हे तुम्हाला पुढील उदाहरणावरून दिसून येईल. शेजारील आकृतीमध्ये पृथ्वीवरती एक सफरचंदाचे झाड दाखवले आहे. ऑन द इन दिस इमेज shows an apple tree on the earth. The force on an apple on the tree is toward the center of the earth. या सफरचंदाचा फोर्स जो आहे किंवा हे जे वरून सफरचंद खाली पडत आहे
हे पृथ्वीच्या केंद्रकाकडे आकर्षित होत आहे. म्हणजेच या पृथ्वीने त्या सफरचंदावरती कोणता तरी फोर्स लावलेला आहे आणि या फोर्समुळे हे सफरचंद डायरेक्ट पृथ्वीकडे खेचले गेलेले आहे. द फिगर ऑल्सो शोज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून. तुम्हाला या ठिकाणी चंद्र आणि पृथ्वी या दोन्हींमध्ये सुद्धा तुम्हाला एक प्रकारचा फोर्स म्हणजे अट्रॅक्शन दिसून येते. Newton thought that if the force of the gravitation acts on apple and the moon. Newton thought that if the force of gravitation acts on an apple on the tree at different heights from the surface of the earth, can it also acts on an object at even greater height, much further away from the earth, like for example the moon? Can it act on even further objects like the other planets and the sun? न्यूटनने विचार केला की जर उंचावरून पडणाऱ्या सफरचंदावरती हा फोर्स प्रयुक्त होत असेल तर तसेच आणखीन जरी आपण उंची वर वाढवत नेली तरीसुद्धा ते सफरचंद पृथ्वीवरच खाली पडते. म्हणजेच याला अंतराची कोणतीही मर्यादा नाही. म्हणून चंद्र हा पृथ्वीपासून खूप दूरवर असला तरीसुद्धा तो पृथ्वीकडे आकर्षित होतोय. म्हणजेच या विश्वामध्ये असलेल्या प्रत्येक वस्तूंमध्ये हे गुरुत्वाकर्षण बल आहे आणि हे सूर्य आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या सर्व ग्रहांमध्येही दिसून येते. आपल्या सूर्यमंडळातील प्रत्येक ग्रह हे सूर्याकडे याच गुरुत्वाकर्षण बलामुळे खेचले जातात आणि म्हणून ते सूर्याभोवती वर्तुळाकार गतीने परिभ्रमण करत राहतात.